दिवशी दुपारच्या कडक उन्हात हातामध्ये मोठी बंदूक असलेल्या एका दुष्ट राक्षसाने गावावर हल्ला केला। त्या राक्षसाची 3 जणांची टोळी सक्रिय होती। गावाच्या वेशीवर आपले 5 हिरोज हिंदू रिव्हेंजर्स उभे होते गावाची रक्षा करण्यासाठी। दुष्ट राक्षसाने त्याच्या आगीच्या ज्वाळांनी गावाला आग लावली। रिव्हेंजर्स यांनी स्वतःच्या डोळ्यांनी गावाला जळताना पाहिलं। ते लढण्यासाठी तयार होते। नारायण आणि विनायक या दोघांनी त्यांच्या बंदुकींनी राक्षसांच्या वर हल्ले केले। ते दोघेही महान प्रयत्न करीत होते। आणि तुलसी यांनी त्यांच्या रागीत डोळ्यांनी राक्षसाकडे पाहिले। दोघींनी घोषणा केली की त्या गावाचे रक्षण करतील आणि मग गीता आणि तुलसीने राक्षसांना धूळ चारली। विश्वनाथने शेवटचा प्रहार केला आणि 3ही राक्षसांचा वध केला। राक्षसांचा नायनाट केल्यानंतर आपले 5 हिरोज हिंदू रिव्हेंजर्स अभिमानाने गावात उभे होते। परंतु अजूनही एक अडचण होतीच। गाव अजूनही आगीच्या ज्वाळांनी जळत आहे हे त्यांच्या लक्षात आले आणि लगेचच त्यांनी आग विझवून टाकली। हिंदू रिव्हेंजर्सचे हे महान कार्य सिद्ध झाले। हिंदू रिव्हेंजर्स अशाच प्रकारे राक्षसांचा नायनाट करण्यासाठी आणि निर्दोष लोकांचे रक्षण करण्यासाठी तयार आहेत। ते तयार आहेत पुढे येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी।